सांगली जिल्ह्यात खुनाचा सत्र सुरू असून गुरुवारी सकाळी बुधगावमधील झेंडा चौकात क्षुल्लक कारणावरून मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला। काल रात्री देवराष्ट्र येथे पूर्वीच्या वादातून खून झाला होता। खुनाच्या मालिकेने सांगली जिल्हा हादरलाय। सिकंदर शिकलगार असं मृताचं नाव आहे। संशयित रफिक पट्टेकरी याला ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलाय। मृत शिकलगार आणि संशयित पट्टेकरी हे दोघे एकाच गल्लीत राहण्यास आहेत। शिकलगार सेंटरिंगचं काम करतात तर पट्टेकरी हा त्यांच्याकडे मजुरीचं काम करत होता। एका कामावरून दोघात बुधवारी रात्री मारामारी झाली होती। त्याचा राग पट्टेकरीच्या डोक्यात होता। त्यातूनच गुरुवारी सकाळी पट्टेकरी हा धारदार चाकू घेऊन धुंद अवस्थेत झेंडा चौकात आला। त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या शिकलगार यांच्याशी वादावादी झाली। याच वादातून पट्टेकरी याने चाकूने शिकलगार यास भोसकले। यात जखमी शिकलगार याचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला। दरम्यान पोलिसांनी पट्टेकरी यास ताब्यात घेतलं असून त्याने खुनाची कबुली दिली आहे।